या सगळ्या गाड्या आता 400 ते 450 किलोमीटर अंतर पार करत विधान भवनावर जो मोर्चा धडकणार आहे त्यासाठी तयारी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि एकीकडे अधिवेशन सुरू आपल्याला माहिती आहे, दुसऱ्या आठवड्याचं कामकाज अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। 3 दिवस मध्यंतरी सुट्टी होती आणि राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला मराठा आरक्षणाचा अहवाल या आठवड्यात तरी सरकार सभागृहात मांडतं का याकडे विरोधकांसह राज्याचंही लक्ष असणार आहे। विरोधक यावर निश्चितच आज आक्रमक असणार आहेत। विधिमंडळाच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संवाद यात्रा विधिमंडळाकडे आज येणार आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार केला तर विरोधक आणि क्रांती मोर्चा या दोन्हीला सरकारला तोंड द्यायचं आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आधीच वेगवेगळे मुद्दे आहेतच गेल्या आठवड्यापासून आणि त्यात आज हा मोर्चा देखील धडकतो आहे। सरकार समोरची आव्हानं काही कमी होताना दिसत नाहीत। नक्कीच रेणुका, आज जर आपण पाहिलं तर 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यात मराठा अहवालाच्या संदर्भात या ठिकाणी विरोधकांनी गेला आठवडा चांगलं सरकारला धारेवर धरलाय। त्यात आज 26/11 देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आज मुंबईमध्ये लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संविधान दिवस आहे आणि आणखी एक म्हणजे मराठा संवाद यात्रा जी आहे ती मुंबईत या ठिकाणी धडकणार आहे। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर एक मोठा ताण जो आहे तो पोलिसांवर देखील आहे आणि या सगळ्या गोष्टींचं दडपण जे आहे सरकारवर देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आताच मराठा आंदोलनाच्या संदर्भात जी धरपकड सुरू आहे याचा विरोधी पक्षांना तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध केला आहे। हे पाहता याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजात उमटतील हे मात्र स्पष्ट दिसतंय। निश्चितच धन्यवाद प्रफुल्ल, या माहितीबद्दल। अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होते आणि काही वेळातच याचे अपडेट्स